धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल. आणि त्या दरम्यान आम्हाला बरेचसे कॉल्स आले, मेसेजेस आले की जे आपण KBC बद्दलचे जी व्हिडिओ टाकलेली होती त्याबद्दलचे बऱ्याचशा आपल्या शेतकरी मित्रांच्या शंका कुशंका होत्या. तर त्यातला काही प्रश्नांचं आज मी उत्तर देतोय, तर त्याबद्दलचा आज व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम सिसोदे, समर्थ कृषी सेवा केंद्र आबोनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तर आता काही प्रश्न आमच्यापर्यंत आलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न असा होता की कांद्याची पात ऑलरेडी पिवळी पडते आता, तर त्यामध्ये काही बुरशीनाशक चालू शकतं का या प्रोडक्टमध्ये? तर 100% कॉपर आणि सल्फर सोडून दुसरं कुठलंही बुरशीनाशक वापरा, 100% करणार. आणि त्यामध्ये मी स्पेशली सांगेल की अशा वातावरणात सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्ट असे दोघंही असणारे बुरशीनाशक तुम्ही यूज करू शकताय. आणि दुसरा एक प्रश्न असा जास्त प्रमाणात ऐकायला आला, तो म्हणजे किती दिवसांनंतर आपल्याला याचा रिझल्ट दिसेल? याचा रिझल्ट तुम्हाला 5 ते 6 दिवसानंतर खूप सुंदर प्रकारे डोळ्यांना दिसायला लागेल. तिसरा एक सर्वात जास्त मोठा विचारला जाणारा प्रश्न असा होता की खर्च किती आहे 200 लिटर पाण्याला किंवा 1 एकराचा स्प्रेसाठी खर्च किती याचा? तर खर्चाचं नियोजन ऐकून तर तुम्ही 100% थक्क होऊन जाणार. याचा 1 एकरासाठी खर्च पडतो 400 रुपयाचा. 10 पंप पाणी होतं, 400 रुपये खर्च येतो. 4 ते 5 दिवसांच्या पुढे त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. एकदम सुंदर रिझल्ट आहे. मी 100% रिकमेंड करेल की कुठलं एखादं साधं बुरशीनाशक घ्या किंवा एखादं साप पावडर वगैरे असं साधं बुरशीनाशक वापरा जे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक बेस असेल, त्याच्यामध्ये याचा वापर करा. खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतील. बाकी तुम्ही आम्हाला कळवा याचा वापर केल्यानंतर कसे रिझल्ट आले. धन्यवाद.